मराठी कथा रहस्यमय दरवाजा भाग 2। रवीचं हृदय जोरात धडधडत होतं, कारण खोली हादरू लागली होती। आवाज आणखी जोरात होत होते आणि खोलीत एक विचित्र ऊर्जा पसरली होती। रवीने चमकणारे पुस्तक घट्ट धरून ठेवले। काहीच समजत नव्हतं काय करावं। त्याच्या नजरा खोलीभर फिरत होत्या। तो बाहेर जाण्याचा मार्ग शोधत होता, पण तो जिथून आला होता तो दरवाजा बंद झाला होता आणि खोली जणू त्याच्या भोवती बंद होत होती। आवाज अचानक थांबले। खोली एकदम शांत झाली आणि एका कोपऱ्यातून मंद उजेड दिसू लागला। तो उजेड भिंतीमधल्या एका भेगेतून येत होता। रवीने कुतूहलाने पण सावधपणे त्या दिशेने चालायला सुरुवात केली। त्याने जेव्हा भिंतीला हात लावला तेव्हा ती भिंत हलली आणि त्याच्यासमोर एक लपलेला मार्ग उघडला। त्या मार्गातही आधी दिसलेले चमकणारे दगड होते, जे रस्ता प्रकाशमय करत होते। रवीने एक खोल श्वास घेतला। आता परत जाणं नाही, तो स्वतःशीच पुटपुटला आणि त्या रस्त्याने जाऊ लागला। रवी पुढे चालत गेला तसा भिंतींवर मऊ निळा प्रकाश झळकत होता। हवा थंडगार होती आणि तो जसा पुढे चालायला लागला तसंच त्याला वाटायला लागलं की तो एकटा नाही, जणू कोणीतरी त्याला बघतंय। खूप वेळ चालून झाल्यावर रस्ता एका मोठ्या खोलीत उघडला। ही खोली तर अजूनच विचित्र होती। खोलीच्या मध्यभागी एक मोठा दगडी स्तंभ होता आणि त्यावर एक काचेसारखा गोळा होता, जो मंद प्रकाशात चमकत होता। रवी हळूहळू त्या गोळ्याजवळ गेला। त्याचे हात थोडेसे थरथरत होते। जसजसा तो जवळ जात होता तसा तो गोळा हलकासा गूढ आवाज करायला लागला आणि त्यावर पुस्तकातील वलयासारखं चिन्ह दिसायला लागलं। रवीने हात पुढे केला, पण तो त्याला स्पर्श करणार एवढ्यातच एक गंभीर आवाज खोलीत घुमला। थांब! रवी जागच्या जागी थांबला। आवाज गंभीर आणि शांत होता, आधी ऐकलेल्या आवाजांसारखा नव्हता। त्याने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं। तू गोळा शोधलास तरुणा, पण तुला त्याची शक्ती कळली आहे का? आवाजाने विचारलं। मला काय चाललंय काहीच कळत नाही, रवी म्हणाला। त्याचा आवाज थरथरत होता। हे स्थान काय आहे आणि मी इथे का आहे? आवाज म्हणाला, तुला निवडलं गेलं आहे रवी। खूप वर्षापूर्वी हे स्थान बंद करून ठेवलं होतं, जोपर्यंत कोणीतरी शुद्ध अंतकरण आणि जिज्ञासू मनाने येऊन याचे रहस्य उघडेल। तुझ्याकडे असलेलं पुस्तक एक चावी आहे, पण या गोळ्यात उत्तरं आहेत। रवीने पुन्हा त्या गोळ्याकडे पाहिलं। कुठली उत्तरं? त्याने विचारलं। त्याची उत्सुकता आता भीतीपेक्षा जास्त होती। आवाज पुढे म्हणाला, हा गोळा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य दाखवतो, पण सावध राहा। एकदम भविष्य पाहिलं की ते बदलता येणार नाही, ते तुला तुझा मार्ग दाखवेल। रवी थोडा थबकला। त्याच्या मनात अनेक प्रश्न होते। त्याने या आवाजावर विश्वास ठेवावा का? भविष्य काय दाखवेल? धीर एकवटून रवीने ठरवलं की तो इथे येऊन इतकं पुढे आलाय, आता मागे जाणं योग्य नाही। त्याने हात पुढे करून त्या गोळ्याला स्पर्श केला। क्षणातच त्याच्या सभोवतालचं सगळं गायब झालं आणि रवी एकदम एका गजबजलेल्या बाजारात उभा होता। पण हे कोणतं ठिकाण होतं हे त्याला ओळखता आलं नाही। लोक, घरं, सगळं खूप वेगळं दिसत होतं, जणू एका वेगळ्या काळातलं होतं। आकाश काळं होतं आणि त्यावर वीज चमकत होती। रवीने जेव्हा वळून पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं, दूरवर तेच जुनं दगडी घर उभं होतं, पण ते वेगळं दिसत होतं। ते नवीन होतं, मजबूत होतं आणि त्याच्या भोवती अंगावर झपा घातलेले लोक उभे होते, ज्यांच्या कपड्यांवर तेच वलयासारखं चिन्ह दिसत होतं। आकाशात विजांचा कडकडाट झाला आणि अचानक त्या लोकांनी रवीकडे पाहिलं। त्यांच्या डोळ्यात निळ्या प्रकाशाचं तेज झळकत होतं, अगदी गोळ्यासारखं। त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि जमिनीवर जोरात हलायला लागली। तूच तो आहेस! गोळ्याचा आवाज पुन्हा घुमला, पण यावेळी तो शांत नव्हता, तो गंभीर आणि घाईचा वाटत होता। तू त्यांना थांबवायलाच हवं, अन्यथा खूप उशीर होईल। दृश्य अचानक गायब झालं आणि रवी परत त्या खोलीत आला। त्याचा हात अजूनही त्या गोळ्यावर होता। त्याचा मेंदू वेगाने विचार करत होता। त्याने काय पाहिलं होतं? ते लोक कोण होते? आणि त्यांनी असं का म्हटलं की तोच तो आहे? आवाज पुन्हा ऐकू आला। आता तो हळुवार होता। निवड करण्याचे तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे रवी। तू हे स्थान सोडून जाऊ शकतोस किंवा इथे राहून तुझी नियती पूर्ण करू शकतोस। रवीच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं। तो फक्त एक साधं साहस शोधत आला होता, पण आता तो एका मोठ्या गोष्टीचा भाग बनला होता। तो खरंच येणारी संकट थांबवू शकतो का? त्याला खात्री नव्हती, पण आतून त्याला जाणवलं की आता त्याने मागे हटू नये। मी राहीन, रवी म्हणाला। त्याचा आवाज आता स्थिर होता। गोळ्याचा प्रकाश वाढला आणि आवाज म्हणाला, मग तुझा खरा प्रवास आत्ता सुरू होतो। खोलीचे दरवाजे पुन्हा उघडले आणि एका नवीन मार्गाने त्याला बोलावलं। रवी त्याचं पुस्तक घट्ट धरून अनोळखी मार्गावर पुढे चालू लागला। तो तयार होता पुढे काय येईल ते स्वीकारायला।